आणि त्याच्यानंतर 4 महिन्यानंतर विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामधली जी वोटर लिस्ट जी तयार झालेली आहे त्याची जी तफावत आहे म्हणजे 5 वर्षामध्ये 2019 ते 2024 या काळात लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत 50 लाख मताची वाढ झाली, पण 4 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि त्याच्यानंतर वोटर लिस्ट जी आली त्याच्यामध्ये 46 लाख मतं वाढली, म्हणजे 5 वर्षामध्ये 50 लाख आणि 4 महिन्यामध्ये 46 लाख ही जी वाढली त्याची सगळी आता यादी आपण पाहिलं असेल की जवळपास निवडणूक आयोगाने जेव्हा ही चोरी पकडली जाईल म्हणून त्यांनी त्यांच्या वेबसाईटमधून या सगळ्या गोष्टी डिलीट करून टाकल्या आणि म्हणून या सगळ्या डाटा आता आम्ही गोळा केलेला आहे। आम्ही माननीय सुप्रीम कोर्टाचेही दार ठोकावू। आज आमचे संध्याकाळी 6:30 वाजता आमचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा पण या ठिकाणी येतात आहेत, ते पण या विषयावर आपल्याला आपलं मत मांडणार आहे। त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा या सगळ्या विषयाची दखल आमचे नेते राहुल गांधीजींनी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आम्ही कोर्टातही जाऊ, जनतेच्या दरबारातही जाऊ आणि रस्त्यावरची लढाई लढू ही काँग्रेसची भूमिका आमची आहे। आम्ही प्रयत्न चालू आहे आमचा।